प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, आपण आता शेवटच्या दिवसामध्ये आहोत. ज्या भविष्यवाणी पूर्ण व्हायच्या आहेत, पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत. स्वर्ग होण्यासाठी ज्या भविष्यवाणी पूर्ण व्हायची आवश्यकता होती त्या पूर्ण झालेल्या आहे. आता कधी पण जे आहे ते आपलं स्वर्गवहन होऊ शकतं. आणि स्वर्गवहनानंतर जे आहे पृथ्वीवर क्लेशाचा काळ होणार आहे. आणि तो क्लेशाचा काळ जो आहे तो 7 वर्ष असणार आहे. याचा उल्लेख प्रकटीकरणामध्ये आणि याचा उल्लेख डॅनियलच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ तर शेवटी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, ज्याला आपण म्हणतो सेकंड कमिंग ऑफ जीसस. आणि त्याच्यानंतर जे आहे आर्मेगेडॉनची लढाई होईल. आणि आर्मेगेडॉनची लढाईनंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य जे आहे या पृथ्वीवर स्थापन होईल. आणि त्यानंतर 1000 वर्षानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्यायाचा दिवस. आणि त्यानंतर जे आहे नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश निर्माण होईल. प्रियानो, तर आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. ज्या घटना आज आपण बघतोय चहूकडे, आणि पवित्र शास्त्रामध्ये जे आपल्याला भविष्यवाणी दिलेल्या आहेत, यावरून आपल्याला समजते की आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहोत. प्रियानो, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे हे 2 भागामध्ये होणार आहे. पहिला भाग म्हणजे रॅप्चर, ज्याला आपण म्हणतो स्वर्गरोहण. आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो येरुशलेममध्ये येणार आहे. प्रियानो, स्वर्गरोहण आणि येशू ख्रिस्ताचं जे दुसरं जे आगमन होणार आहे येरुशलेममध्ये, ह्या दोन्ही वेगळ्या घटना आहेत. आणि दोन्हीमध्ये खूप फरक आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की हे एकच घटना आहे. नाही, या 2 वेगळ्या घटना आहेत. स्वर्गरोहण आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन येरुशलेममध्ये, या दोन्हीही भिन्न घटना आहेत. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक भविष्यवाणीवर विश्वास ठेवत नाहीत. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते रॅप्चरवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की या ज्या आहेत या होणार नाही आहेत. काय ना वाटतं की या सर्व ज्या घटना ते झालेल्या आहेत. काय ना वाटतं की या घटना ज्या आहेत त्या आध्यात्मिक रीती होणार आहेत. पुष्कळ जण जे मेनलाईन चर्चेस आहेत ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे की पवित्र शास्त्रामध्ये 20% जास्त 30% जे आहे ते भविष्यवाणी आहे. येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी केली गेली होती, यशायाने केली होती, जखर्याने केली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त आला होता 2024 वर्षाचा अगोदर येशू ख्रिस्त आला होता. आता येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी दिलेली आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन 2 भागामध्ये होणार आहे. पहिला भाग म्हणजे आहे स्वर्गरोहण. स्वर्गरोहणामध्ये जे आहे येशू ख्रिस्त जे आहे तो पृथ्वीवर आपले पाय ठेवणार नाहीये, तो स्वर्गातून खाली उतरेल. पण आपण जे आहे आपल्याला वरती घेतलं जाईल आणि ढगामध्ये आपण येशू ख्रिस्ताला भेटू. आणि तिथून आकाशामध्ये येशू ख्रिस्ताला भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला वरती नेईल स्वर्गामध्ये. पण जे दुसरं आगमन जे येरुशलेममध्ये होणार, येशू ख्रिस्त जो आहे तो येरुशलेममध्ये येणार आहे. तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे. आणि तेच पर्वतामधून येशू ख्रिस्त जो आहे तो वरती स्वर्गामध्ये गेलेला होता. आता तो जे आहे ते तिथंच येणार आहे. तर ह्या 2 भिन्न घटना आहेत, स्वर्गरोहण आणि दुसरं आगमन. आता आपण या दोन्ही भिन्न घटनाचे आपण वचन बघूया. प्रियानो, जेव्हा आपण शेवटच्या दिवसाबद्दल भविष्यवाणी आपण वाचतो बायबलमध्ये, तर पहिलं आपण लक्षात ठेवायचं की ही भविष्यवाणी जी आहे ही येशू ख्रिस्त ही स्वर्गरोहणासाठी दिलेली आहे का ही भविष्यवाणी येशूचे दुसरं आगमन जे येरुशलेममध्ये होणार आहे त्यासाठी दिलेलं आहे. जसं मत्ती 24 जे भविष्यवाणी आहे ते येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे येरुशलेममध्ये होणार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि जे पहिल्या थेसलनिकस पत्र अध्याय 4 जी भविष्यवाणी दिली गेली आहे ती जी आहे ती स्वर्गरोहणाबद्दल दिलेली आहे.
तर या दोन्ही जे वचन आहेत ते आपण पहिलं वाचूया. पहिलं थेसिकलस पत्र अध्याय 4:15. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहेत त्यांना देव त्यांच्याबरोबर आणील. हे वचन स्वर्गरोहणाचं वचन आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त जे आहे तो स्वर्गातून खाली येईल पण आपण त्यांना आकाशात भेटणार आहोत. इथं काय म्हटले आहेत, जे झोपी गेलेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल. म्हणजे जे ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत, आता त्यांचे आत्मे जे आहेत त्यांचे आत्मे कुठे आहेत? आता स्वर्गात. तुमचे प्रियजनांचे आत्मे स्वर्गात आहेत पण त्यांचं शरीर जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या कबरीमध्ये असेल. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गरोहणामध्ये येईल तेव्हा येशू ख्रिस्त त्यांचे आत्मे आणेल. पुढे वाचूया. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईसपर्यंत जे आपण जिवंत असे उभू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आद्यध्वनी दिव्य दूतांची वाणी व देवाच्या तुतवीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळ घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. प्रियानो, इथं काय होणार आहे? येशू ख्रिस्त येणार आहे. जे आपले प्रियजन जे येशू ख्रिस्तामध्ये जे झोपलेले आहेत ते येशू ख्रिस्त त्यांचे आत्मे घेऊन येईल आणि त्याच्या कबरीतून त्यांचं शरीर उठवलं जाईल. आत्मे जे आहेत त्या शरीरामध्ये जातील आणि त्यांना गौरवशाली शरीर प्राप्त होईल आणि ते जे आहेत ते येशू ख्रिस्त स्वर्गात जातील. आणि आपण जे जिवंत असू, प्रियानो, आपण जिवंत असू, कारण आता स्वर्गरोहण कधी पण आता होऊ शकतं. जे आपण जिवंत असू आपलं शरीर पण बदललं जाईल. कारण ह्या शरीराने आपण एवढं उंच जाऊ शकत नाहीये. आपलं शरीर बदललं जाईल, आपल्याला गौरवशाली शरीर प्राप्त होईल आणि आपण जे आहे वरती खेचलं जाईल. ढगात आपण येशू ख्रिस्ताला भेटू आकाशामध्ये आणि नंतर येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. हे आहे स्वर्गरोहण. आता दुसरं आगमन, त्याच्याबद्दल आपण वचन वाचूया. प्रकटीकरण 19. नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसल्याचं नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे. ते नाव आहे त्याच्याशिवाय इथं कोणालाही माहीत नाही. त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजवले लाच घातला होता. त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून त्याच्या मागे येत आहेत. प्रियानो, आता हे जे वचन जे आहे हे दुसऱ्या आगमनाचं वचन आहे. अजून एक आपण वचन वाचूया. आपण जाऊया जकर्या 14:1-9. आणि त्या दिवशी येरुशलेम समोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगावर त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतुनाच्या झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सवेल. तर प्रियानो, पहिला ह्याच्यामध्ये स्वर्गरोहणामध्ये येशू ख्रिस्त कोणासाठी येणार आहे? मंडळीसाठी येणार आहेत. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी तो येणार आहे. आणि दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो मंडळी बरोबर येरुशलेममध्ये येणार आहे. कारण इथं वचन म्हणतं की ते त्याच्या मागे सेना होती. ती सेना म्हणजे कोण? आपण सर्वजण. तर येशू ख्रिस्त मंडळी बरोबर दुसऱ्या आगमनामध्ये येणार आहे आणि स्वर्गरोहणामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे मंडळीसाठी. आता स्वर्गरोहणामध्ये तो येणार आहे विश्वासू लोकांसाठी, तो येणार आहे मंडळीसाठी. आणि दुसऱ्या आगमनामध्ये तो येणार आहे न्याय करण्यासाठी. तो राजा म्हणून तो येणार आहे आणि यहुदी लोकांसाठी तो पण येणार आहे. म्हणजे स्वर्गरोहण जे आहे मध्ये तो येणार आहे मंडळीसाठी आणि दुसऱ्या आगमनामध्ये तो येणार आहे न्याय निवाडा करण्यासाठी
आणि यहुदी लोकांना वाचवण्यासाठी तो येणार आहे आणि तो राजा म्हणून येणार आहे. तो या दोन घटना ज्या आहेत, स्वर्गरोहण आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, या भिन्न घटना आहेत. स्वर्गरोहणामध्ये तो येणार आहे मंडळीसाठी आणि दुसरं आगमनमध्ये तो जो आहे मंडळीबरोबर येणार आहे. तो येणार आहे अविश्वासी लोकांचा न्याय करण्यासाठी. तो एक राजा म्हणून येणार आहे आणि तो यहुदी लोकांना वाचवण्यासाठी पण येणार आहे. आपण वाचूया जकरिया 12:10. मी दाविदाच्या घराण्यावर व येरुशलेमाच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करेन आणि ज्या मला त्यांनी विंदिते त्या माझ्याकडे ते पाहतील. एकुलता एक पुत्रासाठी शोक करावा असे त्याच्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. प्रियांनो, क्लेशाचा काळ जो आहे, क्लेशाचा काळ हा यहुदी लोकांसाठी आहे आणि अविश्वासी लोकांसाठी आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, क्लेशाचा काळच्या अगोदरच आपण वरती घेतलं जाऊ, पण यहुदी लोक जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील. कारण यहुदी लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत, ते येशू ख्रिस्ताला मानत नाही आहेत. अर्थात काही यहुदी लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, पण इस्रायल एक राष्ट्र म्हणून येशू ख्रिस्तावर ते विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून ते जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हा जो आहे हा याकोबासाठी भयानक काळ आहे. आता तुम्हाला माहिती आहे, देवाने याकोबाचं नाव काय केलं होतं? इस्रायल गेलं होतं. म्हणजे हा जो काळ जो आहे तो इस्रायलसाठी भयावह काळ असेल आणि या काळाच्या शेवटी जे आहेत ते पश्चाताप करणार आहेत. कारण जेव्हा त्यांचा छळ होईल, ख्रिस्त विरोधी पासून त्यांचा जो छळ होणार आहे आणि ज्या पीडा स्वर्गातून खाली येणार आहेत, ते जे आहेत ते क्लेशकाळाच्या शेवटी ते पश्चाताप करतील आणि ते येशू ख्रिस्ताकडे धावा घेतील. ते शोक करतील, ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, पश्चाताप करतील की आम्ही चुकलो, तूच तो मसीहा आहेस. आणि जेव्हा ते असे करतील तर तेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे त्यांना सोडवण्यासाठी. कारण तेव्हा जे आहे ख्रिस्त विरोधी आहे आणि त्यांचे सैन्य जे आहे यरुशलेमला चहूबाजूने ते घेरतील आणि त्यांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनामध्ये येणार आहे. तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे. प्रियांनो, ही भविष्यवाणी पूर्ण व्हायची आहे. आता स्वर्गरोहणासाठी कुठली भविष्यवाणीची आता आपल्याला आवश्यकता नाहीये, पूर्ण झालेला आहे. पण येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन जे होणार आहेत यरुशलेममध्ये, त्याची भविष्यवाणी पूर्ण व्हायची. जेव्हा यहुदी लोक जे आहेत ते पश्चाताप करतील, ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील आणि ते जे आहेत त्याच्याकडे प्रार्थना करतील, विनवण्या करतील, तेव्हा जे आहे तेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे पृथ्वीवर त्यांना वाचवण्यासाठी. आणि जे ख्रिस्त विरुद्ध त्याच्या सैन्याचा खात्मा करण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहेत. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं जे राज्य आहे ते या पृथ्वीवर स्थापन होणार आहे. तर प्रियांनो, या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी होणार आहेत. तर यावरून आपल्याला समजते की स्वर्गरोहण आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे यरुशलेममध्ये होणार आहेत, या दोन्ही भिन्न भिन्न घटना आहेत. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.